एक काच आहेत कलरमध्ये ज्या आहेत त्या, हे खाली ग्रिल आहे. म्हटलं तुम्हाला थोडा रोड दाखवूया, कारण रोड खूप छान आहे. दोन्ही बाजूला मस्तपैकी झाडं आहेत आणि डांबरीकरण असल्यामुळे मस्तपैकी एकदम स्मूथ रोड आहे. सुंदर परिसर आहे बघा ना, झाडं वगैरे लावली आहेत साईडने. सो आपण गोव्याच्या बॉर्डरवर एंट्री करतोय. बघा, पणजी आहे इथून 46 किलोमीटर, मडगाव 88, कारवार 147 आणि मंगळूर आहे 406. आणि हे गोव्याची चेक बाउंड्री चेक इथून चेक केलं जात आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड. आता आपण चाललोय गोव्याला. आज मंगेशी आणि शांतादुर्गा आणि बाकी काय म्हणजे जी काय तिकडची ठिकाणं होतील तर ती सर्व आज करायची आहेत. आणि आपली कामं सर्व झाली, ज्या कामांसाठी आपण आलेलो ती सर्व कामं झालेली आहेत. आणि आता वाजले आहेत 8 वाजून 1 मिनिट 26 मिनिटं झाली आहेत. आणि आज तारीख आहे 24 डिसेंबर 2025 आणि 8 वाजून 26 मिनिटं झाली आहेत. इथून आपलं साधारण 125 किलोमीटरच्या आसपासचं रनिंग आहे ना. 125 होणार, काल किती बोलला? 125 वगैरे. तर साधारण आपल्याला 2.5 तास वगैरे लागतील. आणि मध्ये काय आपण चहा पिण्यासाठी वगैरे थांबलो तर 2.5-3 तास पकडून चालूया. बाकी रोड कंडिशन आणि ट्रॅफिकवर डिपेंड आहे. तर आज जे काय फिरू ते आपल्या ब्लॉग मार्फत तुम्हालाही बघायला मिळेल. चला. आज फुलं बेबी घेऊन आली, मस्त फुलं मिळाली. इकडे पण लावले आणि इकडे पण लावले. आणि आपला मुंबई गोवा हायवे, मस्त सूर्यनारायण महाराज एकदम वर आले आहेत, इकडे दिसणार आहेत. आणि आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलोय. आणि आपला ओसरगावचा तलाव गेला, जस्ट लेट झाला. सो चला बघू, मध्ये कुठेतरी थांबलो तर चहाला वगैरे. बाकी तर नाश्ता वगैरे तर झाला, घरी चहा आणि टोस्ट वगैरे खाल्ले. बाकी आपलं मध्ये कुठे काय थांबलो तर मग भेटूया. चलो. मुंबईवरून येताना आपण 5 टोल कणकवलीपर्यंत आपल्याला लागलेले. आणि मी तुम्हाला बोललेलो पण की कणकवलीच्या पुढे ओसरगावच्या पुढे एक टोल आहे. आणि या बघा, हा आहे हा टोल. कसालच्या आधी लागतो, साधारण एक 2 किलोमीटर 2-1.5-2 किलोमीटर आधी आहे. हा आहे 6वा टोल. आणि आज आपण गोव्याला चाललो आहे. तर बघू गोव्यापर्यंत आपल्याला कणकवली टू गोवा जाताना किती टोल लागत आहेत. तर कणकवली टू गोवा जाताना हा पहिला टोल आहे. आता ह्याच्या पुढे आता अजून किती टोल लागत आहेत बघूया. बाकी आपलं नजारे बघा मस्त. चलो. सो आपण गोव्याच्या बॉर्डरवर एंट्री करतोय. बघा, पणजी आहे इथून 46 किलोमीटर, मडगाव 88, कारवार 147 आणि मंगळूर आहे 406. आणि हे गोव्याची चेक बाउंड्री चेक इथून चेक केलं जात आहे. सो आपण गोव्यामध्ये एंट्री करतोय. टोल आहे माहिती नाही टोल आहे काय, बघू ना. विचार. MS012 टोल आहे नाही, गाड्यांचं फक्त हे करतंय. हा नाही बॅलन्स नाही म्हणून विचारलं. टोल आहे का? नाही. हा PUC करतोय मी, आत्ता झालं. आहे इथे हो आहे हो. देवी माऊली मंदिर छान आहे. देव रवळनाथ मंदिर. आणि आपला मुंबई गोवा हायवे. आपण आलोय गोव्यात. आणि आता हा एक ब्रिज लागलाय, काहीतरी तर दाखवूया गोव्यातलं. हा जो डाव्या बाजूचा जो ब्रिज दिसतोय वरती, तो जातो मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे. आणि हा स्टेट गोवा सिटी पणजी. हा बघा,
हा जातो मनोहर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हा जातो सरळ पणजी. हे बघा, मापशे, पणजी, मडगाव, कारवार. हा काय पुढे पळतोय. सो जो मी मगाशी म्हणत होतो ना, खाडीवर एक मस्त की फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यानंतर मग कलंगूट वगैरे मग एंट्री होते. तर तो जो ब्रिज आहे ना, हा बघा, वाव, समोर. आणि दोन्ही बाजूला पूर्ण खाडी आहे. हे बघा इकडे बोटिंग वगैरे होत आहेत. आणि हे इकडे पणजी या सगळ्या बोट असतात, त्यांना क्रूज बोलतो आपण. क्रूज असतात ज्या तुम्हाला काही 2,000-3,000 पे करून त्याच्यावर पूर्ण मग ते कॅसिनो वगैरे सर्व असतं, जेवण वगैरे, ड्रिंक वगैरे सर्व. पण हा ब्रिज मला माझा फेवरेट आहे गोव्यामध्ये एंट्री करताना. वाव. पहिला मी आपण इकडनं बोटीने गेलेलो, आठवतं? इकडनं बोटीने इकडे आलो. फेरी आणि इथे मडगाव लेफ्ट साईडला मॅप. फोंडा लेफ्ट, मडगाव स्ट्रेट, मँगलोर स्ट्रेट. आपल्याला लेफ्ट घ्यायचं. इथे पणजी ठीक आहे. फोंडेले, पोन्ने, गोवे लेफ्ट. समुद्र आहे वाटतं खाली. हे बरोबर आहे का बघ? हा, थोडं बरोबर आहे. तो काय तिकडे समुद्र? हा, तेच बोलतो, खाली समुद्र आहे ना. 11:04 झालं. एक 4 मिनिटं राहिली. मस्त आहे रोड. नाही ना, अजून तरी सरळ दाखवतोय, पुढे लेफ्ट दाखवतोय. 3 रस्ते येत आहेत, मधल्या रस्त्याने चल. मधल्या रस्त्याने चल. 3 रस्ते दाखवत आहेत, मधल्या रस्त्याने चालायला सांगतोय तो. कुठला मधला रस्ता? काय करतोय, 1 मिनिट बघूया. चल अजून तरी कळत नाही. नाही इकडे होतं मंगेशी. अच्छा, ओके. हा बरोबर, मधला रस्ता. चल, बरोबर आहे. बोललो, मला आरसा दिसत. आलं लक्षात. रस्ता मस्तच आहे. खाली हो हेअरपिन टर्न आहे एकदम. लेफ्ट. हा समोरचा वरचा रस्ता पण मस्त गेलाय. पणजीला. अच्छा, म्हणजे तिकडनंच जावं लागणार जाताना. 600 meters, slide right onto Mardol main road. 600 meters, right.
इथून आपल्याला घ्यायचा राईट. हा राईट घ्यायचा डायरेक्ट मंदिराकडे. मंगेशी हे इथे लिहिलं पण आहे, Your destination will be मंगेशी. हॅलो पण समोरच मंदिर दाखवते. इथेच टाकूया. हा इथे सावळी बघून टाक. टाक इथे. कुठं राहते पेन पुढे? पार्क आहे ते. अरे आता तुला मग कुठे पार्किंग करणार तू? ते काय आहेत ना, Your destination is on the left. लेफ्ट की राईट? चला उतरा. मोबाईल तुझ्याकडे आहे ना, दे गं. हा मोबाईल माझ्याकडे. चला पार्किंग मध्ये गाडी पार्क केली. आता उतरूया. चलो भेटू. तू काय करते? दोन्ही बाजूला मस्त वेगळी काय कपड्यांची वगैरे दुकान आहेत. सुका मेवा. बाकी सगळी कपड्यांची दुकान आहेत. हॅलो गोवा. राजू कॅप. चला बाकी बघू. पहिलं मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, त्याच्यानंतर मग बघू. इकडे समोर दिसतंय मंदिर. मंदिराचा एंट्रन्स. वाव सुपर आहे यार. ह्या बाजूने रे, या अँगलने. दीपमाळ सॉलिडच आहे. त्यांना काय काय गोष्टी पाळायच्या आहेत ना, त्या इथे दिल्यात. पॉज करा आणि वाचा. आणि हे इथे मंदिर आहे. इथे हातपाय धुण्यासाठी आहे. पकड तिकडे. हा सावकाश. ओके. हे आहे मंगेशीचं मेन मंदिर, श्री मंगेश प्रसन्न. आणि एंट्रन्स आहे. बस आतमध्ये अलाव नाही आहे फोटोग्राफी करायला, सो बाहेरूनच दाखवतो. हा रथ आहे. जेव्हा यात्रा असते तेव्हा हा रथ काढला जातो. सुंदर परिसर आहे बघा ना. झाडं वगैरे लावली आहेत साईडने. खूप छान आहे. मंदिरामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग अलाव नसल्यामुळे आपण ते काय फोटो आणि काहीच नाही केलेलं आहे, व्हिडिओ शूटिंग वगैरे. त्याच्यामुळे तुम्हालाही दाखवता नाही आलं. पण खूप सुंदर दर्शन झालं. अगदी आरामात, काही घाई गडबड नाही. दर्शन करून बाहेर आलो. म्हटलं तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवूया. तसं तिथे समोर मागे बघा रथसुद्धा उभा आहे, जो यात्रेमध्ये मला वाटतं काढला जात असेल. आणि इथे पण मंगेश देवस्थान आहे समोर, हे बघा. आणि खूप सुंदर आहे परिसर. एक नंबर परिसर आहे एकदम इथला. झाडं वगैरे लावलेली आहेत मस्त बाजूने वगैरे बघा. इथे समोर हे बघा, आपली माणसं आहेत समोर. चला हे बघा पूर्ण मंदिर
आता दिसते समोर दीपमाळ आणि खूप सुंदर आहे ही दीपमाळ. जवळजवळ 1 2 3 4 5 6 माळ्याची आहे. खूप सुंदर परिसर आहे हा. झाडं वगैरे लावलेली आहेत बघा बाजूबाजूने. आणि आपली माणसं समोर उभी आहेत. चला हे बघा खूप सुंदर आहे ही दीपमाळ. वाव. चला मंदिरात झालं दर्शन. आता आपण इथून निघतोय. इथून आता डायरेक्ट शांतादुर्गा. आणि बघू इथे एक छोटंसं तळ आहे दाखवतो बघूया. गॅपमधून जाळी आहे. जाळी पण गॅपमधून दिसतंय का बघूया. हे बघा असं आहे. ती जाळी लावलेली आहे. छान आहे. चला आता इथून डायरेक्ट शांतादुर्गाला जाऊ. ज्वेलरी सगळे कोण नागा साधू आहेत वाटतं. त्या बाजूला पण एक तळ आहे. पाणी आहे पण भक्कन तेल दिसतंय. पूर्ण चिखल आहे आणि बाकी सगळी दुकानं आहेत लाईनीत. चला चलो आता आपण निघालो मंगेश इथून. डायरेक्ट चाललोय आता शांतादुर्गा. आणि वाजले आहेत किती वाजले पण 12:17 झालेत. 12:15 झालेत. दर्शन छान झालं इथे. म्हटलं तुम्हाला थोडा रोड दाखवूया कारण रोड खूप छान आहे. दोन्ही बाजूला मस्तपैकी झाडं आहेत आणि डांबरीकरण असल्यामुळे मस्तपैकी एकदम स्मूथ रोड आहे. छान रोड आहे एकदम. स्कॉर्पियो. चला आलो. पार्किंग बघ कुठे ते. श्री शांतादुर्गा विजयते समोर गेटवर लिहिलेलं आहे. जरा उतरा. शांतादुर्गा विजयते. श्री शांतादुर्गा विजयते. हे बघा खूप सुंदर आहे. मंगळुरू कौल आहेत वरती आणि ही दीपमाळ आहे इथे. ही दीपमाळ सुद्धा 1 2 3 4 5 माळ्याची आहे बघा.
जास्तीत जास्त हा एवढा वाईड अँगल मिळतोय इथून. तो सुद्धा स्टेबिलायझेशन बंद केल्यानंतर. एक काच आहेत कलरमध्ये ज्या आहेत त्या, हे खाली ग्रिल आहे. हे बघा, आणि वरती कौले आहेत. सकाळपासून आपलं हे दुसरं मंदिर आहे आणि या मंदिरांना ना अशी म्हणावी तशी गर्दी नाही आहे. एका प्रकारे म्हणजे हे चांगलंही आहे आणि एक म्हणजे एक खेदही वाटतो की अशा आपल्या जे देवस्थान आहेत हिंदूंची, त्यांना फारशी गर्दी नसते. ॲक्च्युली आपल्या हिंदू लोकांमध्ये ना काय म्हणतात ते सर्व देवांना मानण्याची पद्धत आहे, सर्व सारखेच. त्याच्यामुळे काय फारसं मंदिरात गेलं काय नाही गेलं काय चालून जातं. पण हे दुसरं देवस्थान आहे. पहिलं आपण मंगेशी केलं, त्यानंतर शांतादुर्गा. पण अशी गर्दी अशी नाही दोन्ही देवस्थानांना, नॉर्मल पब्लिक आहेत. आणि ॲक्च्युली लोकांनी आपले संस्कार जे आहेत ना पूर्वापार चालत आलेले, हे अजूनही जपायला हवेत आणि इथून पुढच्या पिढींना द्यायलाही हवेत. पण तेवढं होताना दिसत नाही आहे. तर तुम्ही बघताय माझ्या मागे की शांतादुर्गाचं मंदिर आहे, पण नाही, पब्लिक नाही आहे एवढी इथे. आणि माहिती नाही का आपल्या लोकांमध्ये अजूनही तेवढी जागरूकता धर्माविषयी नाही आहे. एक अभिमान जो हवा ना, तो अजूनही आपल्या लोकांमध्ये तेवढासा नाही आहे जेवढा असायला हवा. ठीक आहे, जेवढे संस्कार आपण पुढच्या पिढीला देऊ तेवढेच आपल्या धर्माविषयी त्यांनाही कळेल आणि त्या संस्कारांमार्फत तेही त्यांच्या पुढच्या पिढींना हे सगळे संस्कार देतील. आता आपल्या मंदिरांमध्ये ना असे ड्रेस कोड ठेवलेले आहेत. जीन्स वगैरे अलाव नाही आहे, शॉर्ट्स अलाव नाही आहे, पूर्ण ड्रेस पाहिजेत. आणि माझ्या मते हे एकदम योग्य आहे आणि आपल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये हे कंपल्सरीच करायला पाहिजे. तुम्ही स्टॉप करून वाचू शकता. पक्ष आहे इथे, साड्या आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही जाऊन तिथे घेऊ शकता. पुन्हा दाखवतो. चला, इथून दर्शन झालं आपलं सर्व. आता इथून आपण निघतोय, बघूया पवन काय म्हणतो. आणि मग सप्तकोटेश्वर बघू, टाईम कसं आहे हातामध्ये त्यावर पण डिपेंड आहे. आणि जमलं आपण सप्तकोटेश्वर पण. चला, माणसं बसली. चला, इथलं दर्शन झालं मस्तपैकी. आता पहिलं पेटपूजा बघूया कुठेतरी, आणि पेटपूजा झाली मग पुढचा प्रोग्राम बघूया काय तो. पण सप्तकोटेश्वरचं इथून शक्यतो, पण आधी पेटपूजा कुठेतरी थोडंफार पोटात काहीतरी टाकूया.
शिवाजी महाराजांनी बांधलेलं मंदिर आहे शंकराचं काळ्या कुठे दगडामध्ये आहे पण ते? ऑन द वे जाताना नाही नाही, आता कुठे जायचं? हा आता कुठे, राईट जाताना. लेफ्ट? काय आपण सरळ चाललेलो नाही, वरून आलो ना. वरून आलो. कुठून आलो? एक मिनिट थांब. सो आपण निघालो आता. वाजले आहेत 1:05 आली. अच्छा 1:10 आली. ओके 1:10 आली. आणि मध्ये कुठेतरी पोटा पाण्याची व्यवस्था बघूया होते काय. झाली तर पहिलं पेटपूजा करू आणि मग त्यानंतर पुढे मार्गस्थ हो. चलो. आपल्याकडे डांबरीकरण करतात आणि वरती ती बारीक हे टाकतात. खडू असते एकदम बारीक. ती मग निघतात. ते सुकण्यासाठी असतं ना डांबर. काय माहिती, पण ती त्याच्यामुळे काय होतं, गाडी बिडी ते हा नाव नाहीच आहे हॉटेलला वाटतं काय. चला जेवायला थांबलो. काहीतरी विराज क्लासिक वगैरे असं लिहिलं आहे. फॅमिली रेस्टॉरंट. वाजले आहेत आता 1:32 झाले आहेत. 1:32 दिसलं की नाही तुम्हाला घड्याळ मला नाही माहिती. पण 1:32 झाले. पूजा करून घेऊ आणि मग सप्तकोटेश्वरला निघू. बाकी एक नंबर आहे बघा ना. डोंगर आहे पूर्ण. समोरच हायवे आहे. ओके चला बसू. पहिलं जेवून घेऊ त्याच्यानंतर मग पुढे. चलो बंद कर. चला टाकून दे. चलो जेवण झालं. हां फुलं जाऊन दे झाडांच्या ह्याच्यात. जेवण झालं. मस्त बरं वाटलं जरा जेवल्यावर. चांगलीच भूक लागलेली. चांगलीच भूक लागलेली ना. मग 2:15 वाजले. बघूया फोन दे. 2:19 पण बरं वाटलं जरा जेवल्यावर. जेवण काय दाखवलं नाही. मस्त की चिकन काय घेतलेलं आपण हंडी. चिकन हंडी, रोट्या आणि चिकन बिर्याणी. अरे वा BMW लागले समोर हे बघा. कर्नाटकाची आहे. चलो जाऊ दे. खालीच ठेव काचा. गरम झालं कारण काचा बंद होता. उन्हात गाडी उभी होती हा बोला. त्याच्यामुळे. ठीक आहे हा हा. चला आता डायरेक्ट आता सप्तकोटेश्वरला भेटूया. मध्ये जर काय दाखवण्यासारखं असेल तर. ओके समोर रस्ता बघा मस्त आहे. एक नंबर. जंगल बघा मस्त वेगळी झाड आहेत सगळी. वाव. जमेल तुम्हाला. अच्छा हा चालेल. ओके. मग चालेल का तिथे ठेवला तर मग तिकडे काय? पणजी करमळी हा, पुन्नी मी गोळी आल्यावरच बालाजी देऊळ. इकडे पण बालाजीचे मंदिर तुम्ही आहे. मला फोन करा. निघाल चालेल चालेल चालेल. चालेल तसं करू. चालेल. हा, मस्त आहे रस्ता. 2 लेन या बाजूला 2 लेन त्या बाजूला. प्रॉपर रस्ता आहे आणि मस्त की डांबरीकरण असल्यामुळे तर एक नंबर आहे. जरा पण कुठे बंप नाही येत आहेत. मस्त एकदम स्मूथ रस्ता आहे. वाव. 100 ते बोलतो. लेफ्ट हा लेफ्ट. 100 काढलं बघ. मग सर्व्हिस चांगली होती. हा अजिबात अगदी म्हणजे त्याने जरा पण हे नाही केलं. सर्व्हिस अगदी सर्व. इवन म्हणजे वॉश बेसिनचा दरवाजा पण उघडायला तर अरे एवढं नाही सर्व्हिस कोण हे करत. वॉश बेसिनचा दरवाजा पण उघडायला जातील. हा बरोबर 1000 झाल्या. बिल बरोबर 1000. 1000. 1 रुपया ना कमी ना 1 रुपया जास्त. पण जेवण चांगलं होतं. पवनला फक्त थोडी रोटी हे झाली पण ठीक आहे. चांगलं होतं जेवण मस्त होतं. चिकन छान. बिर्याणी मला तर उलट जास्त बिर्याणी आवडली. मी कंटाळाच जेवते कधी हॉटेलमध्ये. आज कंटाळा काय नाही. बिर्याणी तर एक नंबर होती. मस्त होती बिर्याणी आणि जेवण खूप छान होतं. चला आम्ही 3,000 काहीतरी
समोर समुद्र खाडी काय समुद्र आहे की खाडी आहे ती हा अच्छा कारण मध्येच ग्रीनरी आहे मध्येच थोडेसे जमीन दिसते परत आजूबाजूला पाणी दिसतंय कळतच नाही नक्की काय समुद्र आहे की काय आहे कुंडे छान आहे चला मंदिर एक नंबर आहे मंदिर कलर काम तर एवढं मस्त केलेलं दाखवायला हो भारताचा तिरंगा हवा पाहिजे होती जरा अजून हा 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 मस्त दिसला पाहिजे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा अच्छा एअरपोर्ट आहे लेफ्ट साइडला पणजी समोर पणजी म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट हा एरिया जो लेफ्टला आहे तो हे पणजी हो ते काय सकाळी आपण बघितलं नव्हतं ते काय बोटे अजून आहेत लागलेले साधा सिंपल रात्री मस्त हा तेच ना. तर वाजले आता किती वाजले 9:47 बघा 9:47 झाले आणि आपण सप्त कोटेश्वरला जाणार होतो पण तिकडे ॲक्च्युली एक मोठाच प्रॉब्लेम झाला ते जिथे रोड एंड झाला तिथून कळालं की मग ते तराफा येणार मग तराफामध्ये गाडी टाकायची तिथून पलीकडे जायचं आणि मग तिथून सप्तकोटेश्वरला जायचं ते प्रोग्रामच कॅन्सल झाला आपला तिथून मग आपण आलो कसालला आत्तेकडे आणि मग आत्तेने जेवायला वगैरे थांबवलं तर त्याच्यामुळे मग आता हे 9:45 वगैरे वाजले निघेपर्यंत तिथून तर आता आलो आहे आपण एक 15 मिनिटात पोचू घरी पण आजचा व्लॉग इथेच एंड करूया आणि पुढचं अजून काय कुठे फिरणं होईल ते उद्या बघू आणि पण थंडी भरपूर आहे आजचा व्लॉग इथे एंड करू आणि मेन म्हणजे ब्लॉगला शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करा मेन म्हणजे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये चलो बाय चला बाय बाय थंडी भरपूर आहे थंडी भरपूर आहे एन्जॉय करा थंडी एन्जॉय थंडी चलो बाय